रायगडवरील जगदीशेश्वरचे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले. त्याला आपण शिवमंदिर म्हणतो. राज्य दरबार, राज्य कारभारासाठी वापरलेली ती जागा, हिरकणी बुरुज, हिरकणी नावाच्या स्त्रीची सहसाची आठवण तिथे आपल्याला मिळते. तख्त आणि पालखी, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ती जागा, आणि गंगासागर तलाव, किल्ल्यावरील पाण्याचा मुख्य स्रोत. हे इतिहासकारांनी पूर्ण हे लिहून ठेवले. मग हे इतिहासकार कोण? ब्राह्मणी इतिहासकार आणि प्रस्थापित मराठा इतिहासकार यांनी ठेवले. पण सर्वात मुख्य गोष्ट एक लपवून गोष्ट ठेवली ते ब्राह्मणी इतिहासकारांनी आणि प्रस्थापित मराठा इतिहासकारांनी आणि इतर इतिहासकारांनी. ते नेमका मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे निवासस्थान रायगडवरती त्याचे काय नाव होते. मग इतिहासकारांनी हे का लपवून ठेवले? तर याचा सरळ अर्थ होतो जात. मग ही जात काय? तर जात ही म्हणजे माझी जात श्रेष्ठ का तुमची जात श्रेष्ठ? अरे कोणाची जात श्रेष्ठ? कोणाची जात श्रेष्ठ नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे निवासस्थान होते त्या निवासस्थानचे नाव होते नागनाथवाडा. मग आता हा नागनाथवाडा कुणाचा? तर नागनाथ हे कोण होते? तर नागनाथ हे पूर्वी बुद्धिस्ट होते.